श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्व? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की उद्या माघ अमावस्या आहे. उद्या माघ अमावस्या आहे, तर माघ अमावस्याला कुठली सेवा करायची यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला मी जे काही नवीन नवीन तोडगे किंवा माहिती जे घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहे ते व्हिडिओ सहजरित्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर माघ अमावस्या ही 17 फेब्रुवारी 2026 रोजी माघ अमावस्या येत आहे. पण आजच म्हणजे 16 फेब्रुवारी 2026 रोजी अमावस्येचा प्रारंभ होत आहे. तर प्रारंभ रात्री 5:35 अमावस्या सुरुवात होत आहे आणि 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:31 अमावस्या आहे. तर म्हणजे पूर्ण भरलेली अमावस्या म्हणजे तुम्हाला 17/2/2026 रोजीच पूर्ण अमावस्या आहे. तर या अमावस्येला आपण म्हणजे बरेच काही आपल्या घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी किंवा आपल्या घरात सकारात्मकता येण्यासाठी आपण जे जे उपाय करतो, तर ते उपाय करण्यासाठी अमावस्या हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. आणि अमावस्ये दिवशी आपल्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर घालवण्यासाठी चांगला दिवस आहे. आणि पितृदोष ज्यांना असतो, पितरांची जी सेवा करण्यासाठी आपल्याला अमावस्या पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण आपले पित्र हे आपल्यासाठी म्हणजे वाट बघत असतात की माझ्यासाठी कोणी काही करतं का, यासाठी अमावस्येला पौर्णिमेला ती वाट बघत बसतात. आणि ज्यावेळेस आपण त्यावेळेस ज्या पितरांसाठी जी काय आपण सेवा करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे पित्रासाठी आणि अवलक्ष्मी घरातून बाहेर जाण्यासाठी ह्या प्रत्येक सेवा अमावस्या पौर्णिमेला नक्कीच तुम्हाला करायच्या आहेत. आणि शक्यतो आपल्याला अमावस्येच्या दिवशी म्हणजे गंगेमध्ये जाऊन म्हणजे गंगेमध्ये, तलावामध्ये, नदीमध्ये जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. पण आजकालच्या काळामध्ये आपण शहरात राहतो. आपल्याला गावात असेल तर गावातून कोणी व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही गावात नदी वगैरे असेल तर तुम्ही नदीवर जाऊन अंघोळ करू शकता. आणि नसेल तुम्ही शहरा ठिकाणी राहत असाल तर तुम्ही आपल्याला म्हणजे नदीवर जाऊन अंघोळ करणं शक्य नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्ही अंघोळ करू शकता. कारण आपल्या शरीरामधली निगेटिव्हिटी जाण्यासाठी गंगाजलाने अंघोळ केल्यानंतर आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी बाहेर निघून जाण्यास मदत होते. आणि पंचगव्य एक असतं बघा, गंगाजल किंवा पंचगव्य तुम्हाला इझी कुठल्या पण केंद्रामध्ये भेटेल. एक अगदी 5 ते 10 रुपयाला बॉटल असते ती. ते पंचगव्य आणून ठेवायचं आहे आणि प्रत्येकाने पंचगव्यानी किंवा गंगाजलानी अमावस्येच्या दिवशी स्नान करायची आहे. आणि ज्या आपल्या डेलीच्या रुटीनच्या सेवा आहेत ते उंबऱ्याला आपण हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचे लेपन केल्यामुळे म्हणजे आपल्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी बाहेर जाण्यास मदत होते. अवलक्ष्मी जी आहे, अवलक्ष्मीला घंटेचा नाद आणि हळदीचं लेपन वगैरे आवडत नाहीये. म्हणजे अवलक्ष्मी हळदीपाशी आणि घंट्याच्या आवाजापाशी येत नाहीये. म्हणून घंटा वाजवणे, हळदीचे लेपन दाराला लावणे हे करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. अमावस्ये दिवशी तर तुम्ही नक्कीच करा. आणि नंतर आपल्याला काल भैरवाष्टकम स्तोत्र म्हणायचं आहे. नंतर आपल्याला तर्पण विधी पण तुम्हाला या दिवशी करायचं आहे. आणि पितृदोषासाठी पण आपल्याला पूर्ण सेवा करायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. हळदी पाण्याने पिंपळाला पाणी टाकायचं, हळदी कुंकू लावायचं आणि एक छोटासा दिवा लावायचा आहे आपल्याला. त्यामुळे आपला पितृदोष जाण्यास खूप मदत होते. पितृदोष असेल आपल्याला तरी.
कालभैरव अष्टकम आपल्याला 11 वेळा म्हणायचे, कारण जितका आपल्याला त्रास आहे, जितके आपल्यामध्ये निगेटिव्हिटी आहे, ते ते जाण्यासाठी आपल्याला जास्त वेळ सेवा करायची, तेवढं जास्त आपल्याला सेवा करायचं आहे. आणि अमावस्येच्या दिवशी आपल्याला म्हणजे अमावस्येच्या आदल्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरातल्या जाळ्या जळमट पूर्ण काढायचं आहे. आपल्या आणि कसं काही काही गोष्टी आपण हातानेच अवलक्ष्मी आपल्या घरात आपण ठेवत असतो. इलेक्ट्रिक वस्तू ज्या बंद पडलेल्या असतात, त्या इलेक्ट्रिक वस्तू आपण आपल्या घरात ठेवायच्या नसतात. अगदी तुम्हाला फेकून द्या असं मी म्हणत नाही आहे, पण त्याला दुरुस्त करून ठेवा आणि जाळ्या जळमट काढा. आणि हे बघा, आपण चप्पल पायात घालतो ती चप्पल पण महत्त्वाची आहे. पण ती तुटलेली फुटलेली विनाकारण कुठलाही दारापुढं आपण चपलेचा ढीग ठेवण्याला अर्थ नाही. तर तुटलेली वगैरे चप्पल असेल तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी फेकून देऊ शकता. ज्या चांगल्या वापरातल्याच प्रत्येक वापरातली गोष्ट तुम्ही घरी ठेवा. विनाकारण घरामध्ये अडवणीचं सामान तुम्ही वाढवून ठेवू नका. याच्यामुळे पण अवलक्ष्मी घरामध्ये येते आणि लक्ष्मीला अशा म्हणजे तुटल्या फुटलेल्या वस्तू किंवा बंद वस्तू, म्हणजे बंद वस्तू तरी घरात ठेवायच्याच नसतात. त्या चालू करून घ्या किंवा फेकून टाका. तर ह्या सगळ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण अवलक्ष्मीला निमंत्रण दिल्यासारखं होतं. आणि तुम्हाला मी हळदीचं लेपन बोलली. हळदीचं लेपनामध्ये आपल्याला अष्टगंध टाकायचं आहे, गोमूत्र टाकायचं आहे. आणि हळदीचं लेपन म्हणजे पूर्ण असं तुम्हाला थेप हळदीचं लावायचं आहे असे नाही आहे. तुम्ही पाणी घ्या, गंगाजल घ्या, गोमूत्र घ्या आणि हळद घ्या आणि अष्टगंध टाका. त्यामध्ये थोडंसं एका वेळेला, जसं पहिल्याच्या काळामध्ये आपण सारवत होतो बघा, सारवण्याचे घर होते, भोय काढतं असं बोलत होते, सारवतो, तसं एकदा दोनदा असं सारवायचं आहे. अगदी लेपनच लावायचं असं नाही. हळदीचं त्याला लेपन बोलतात, ते करायचं आहे तुम्हाला. आणि संध्याकाळी चांगली पूजा करायची आहे. आणि कर्पूर होम पण तुम्ही करू शकता. कर्पूर होमचा मी वेगळा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही म्हणजे बघू शकता. कर्पूर होम कसा करायचा आहे, अगदी साधा सरळ सोप्पा आहे. आणि ह्या ज्या मी सेवा सांगितल्या आहेत, तुम्ही त्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन पण करू शकता. पण प्रत्येकाला ही गोष्ट शक्य नाही आहे, म्हणून तुम्ही घरच्या घरी करा. कालभैरव अष्टकम तुम्ही 11 वेळेला अगदी म्हणा. स्वामी समर्थाची सेवा करा, चांगल्या गोष्टी बोला, चांगलं बोला, चांगले विचार करा. या दिवशी विनाकारण कुणालाही म्हणजे पुढून भांडायला जरी आला तरी तुम्ही त्यांच्याशी भांडण नाही करायचं आहे. आणि शक्यतो आपण शांत राहायचं, देवाचं नाव घ्यायचं, स्मरण करायचं, शक्य होईल तेवढं देवाचं नाव बोलायचं आहे. कारण अमावस्या पौर्णिमेला विनाकारण भांडण होतं, विनाकारण कटकट होते. कारण नसताना आपल्या घरामध्ये कटकट होते. त्यासाठी आपण स्वतः सांभाळून राहायचं आहे आणि शक्यतो देवाच्या स्मरणामध्ये वेळ घालायचा आहे. आणि आणखीन एक तुम्हाला महत्त्वाची सेवा मी सांगते. संध्याकाळी आपल्याला काय करायचं, पिवळी मोहरी घ्यायची. पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही घेऊन या, संध्याकाळपर्यंत तुम्हाला वेळ आहे. आणि विभूती घ्यायची आपल्याला. तर विभूती तर प्रत्येकाकडे असते, आपल्या महाराजांची विभूती असतेच. विभूती आणि पिवळी मोहरी घ्या आणि उजव्या हातावरती घ्या. आणि 11 वेळा कालभैरव अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे. आणि हे 11 कालभैरव अष्टकम झाल्यानंतर टॉयलेट आणि बाथरूम सोडून बाकी घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती चिमूट आपलं विभूती आणि पिवळी मोहरी तुम्हाला तिथे टाकायचं आहे. ही सोपी सेवा आहे, पण ही इतकी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये घेऊन येते. निगेटिव्हिटी सगळी निघून जाते आणि आपल्या घरातली अवलक्ष्मी बाहेर जाण्यास मदत होते. त्यामुळे ही छोटीशी सेवा आहे, तुम्ही नक्की करा. अजून तुम्हाला डबल परत सांगते मी, महाराजांची विभूती घ्यायची, पिवळी मोहरी उजव्या हातावर घ्यायचे, 11 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. आणि हे झाल्यानंतर स्वामी समर्थाचं नाव घेत आपल्याला प्रत्येक कोपऱ्यामध्ये विभूती आणि पिवळी मोहरी तुम्हाला तिथे ठेवायची. ही साधी सरळ सोपी सेवा आहे, तर तुम्ही नक्की करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आजची ही सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी संपवते. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. अशीच नवीन माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत येते.